हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आंबट तिखट अशी भरली मिरची. त्यासाठी मिरची लागणार आहे, तीळ लागणार आहे, शेंगदाणे लागणार आहेत, बेसन लागणार आहे, लिंबू लागणार आणि लसण आणि अद्रकची पेस्ट लागणार आहे. आता एका पॅनमध्ये आपण छानपैकी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेणार आहोत आणि त्याची पूड करून घेणार आहोत आणि बेसनसुद्धा भाजून घेणार आहोत. आता मिरचीला काप करून छानपैकी त्याच्या बी आपण काढून घेत आहोत. आता त्यामध्ये आता बेसन, आपण केलेली शेंगदाणा आणि तीळची पूड, थोडा मसाला, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि धने जिरे पावडर टाकून आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून हे आपण मिश्रण कालवून घेऊन मिरचीमध्ये छान त्याला आपला भरून घेणार आहोत. आणि एका पॅनमध्ये तेल टाकून छानपैकी आपण ती मिरची हे वाफून घेणार आहोत. आता हे पहा, वाफून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला आपल्याला काढून त्यालाही पलटून घ्यायची आहे. आणि बघा किती छानपैकी कलर आलेला आहे आणि ब्राऊन कलरवरती छानपैकी झालेली आहे. आता ही पाय मिरची मी सर्व केलेली आहे. पोळीसोबत, भातासोबत आणि भाकरीसोबत छान लागते आणि तसेच ही टिकते पण.